माझी पंचायत सदस्य इकडे सदस्य पंचायत सदस्य घेऊन आणायचं तर 100% वाढत नव्हतं. त्यांनी आमचं सर्व पूर्ण होतं. त्यांच्या सभेमध्ये कामं करावं 100% येऊन होतं. धन्यवाद. हॅलो, सर्व महामानवांना त्रिवार धन्यवाद. मी माजी जिल्हा परिषद सदस्य बोलतो 97-98ला. आज सर्व लोक या ठिकाणी बोलले. आपल्याला जर बाळासाहेब विषयी खरोखरच आदर असेल तर प्रत्येकाने त्यावेळेस 97-98 मध्ये गाड्याच्या खडका लागत होते एकमेकाने, आम्ही पाहिले. तर आता आपण काही कमी नाही, म्हणून प्रत्येकाने एक गाडी घेऊन असा प्रचार करा की त्या धडका लागल्या पाहिजे, प्रत्येकाला घराच्या बाहेर निघाला पाहिजे, तर बाळासाहेब निवडून येतील. नाही तर फक्त का हो आम्ही आमच्या समाजाबद्दल बोलतो, समाज आपलं नाव नाही काय बोलतो समाजाबद्दल. पण इतर समाजाचे लोक आणा. आमच्या ग्रामपंचायतमध्ये सगळ्या परिवर्तनकारी विचारांना माझं अभिवादन. मला पहिल्यांदी खरं म्हणजे प्रदीप वानखेडेंचे मनपूर्वक आभार मानायचे. ते गेले 2-3 महिने माझ्या मागे लागले होते की काही पक्षांमध्ये जवळजवळ 83 पासून पक्षाशी संबंधित असलेले म्हणजे भारिप बहुजन महासंघाच्या स्थापनेच्या आधीपासून केवळ भारिप असतानापासून पक्षाबरोबर जोडलेले अनेक वेगवेगळ्या बहुजन समाजाचे कार्यकर्ते नेते आहेत आणि त्यांच्याशी एकदा आपण संवाद साधण्याची गरज आहे. कारण आता जे काही संपूर्णपणे राजकीय वातावरण निर्माण झालेले महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये सगळ्यांच्याच मनामध्ये एक खूप अस्वस्थता आहे, खळबळ वाचलेली आहे आणि कुठेतरी कोणीतरी म्हटलं की आम्हाला नदीच्या बाहेर टाकू नका, ती पण आपण कुठेतरी वगळले गेल्याची भावना आहे. आणि ह्या सगळ्याच भावनांच्या बद्दल, या सगळ्याच विचारांच्या बद्दल, या सगळ्याच शब्दांच्या बद्दल कुठेतरी एक मुक्त संवाद त्याच्यामध्ये व्हायला पाहिजे. आणि त्यांनी ती जबाबदारी घेतली आणि संपूर्ण सर्व तालुक्यांमधून आज तुम्हाला सगळ्यांना बोलवलं याच्याबद्दल प्रदीप भाऊ तुमचे मनपूर्वक आभार. माझ्या आधी बोलताना कोणीतरी इथे आकडेवारी मांडली होती. साधारणपणे शासकीय अंदाजानुसार आणि तो अंदाज खरं म्हणजे मी अंदाज अशासाठी माहिती आहे की वास्तव याच्यापेक्षा वेगळं असण्याची शक्यता आहे. 42% महाराष्ट्रामध्ये ओबीसी बहुजन असल्याच्या वेगवेगळ्या समाजाची शक्यता आहे. त्याच्यामध्ये 20% दलित आणि आदिवासी धरलं तर त्याच्यामध्ये 52% तसेच आपण वंचित समूह ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये होतो. या 52%मध्ये अजूनही मी मुसलमान सगळे जे आपले मुस्लिम बांधव आहेत जे आपल्यासारख्याच त्याच्यात म्हणजे मी नेहमी गमतीत म्हणते की वंचित बहुजन आघाडी हे खूप समर्पक नाव शोधलं आहे. कारण कुठलाही समाज आपण घेतला तरी त्या प्रत्येक समाजामध्ये पुन्हा एक खूप मोठा समूह हा वंचित समूह आहे. तो त्यांच्या धर्मामध्ये त्यांच्या समाजामध्ये प्रस्थापितांपेक्षा वेगळं त्याच्या वाट्याला काहीतरी आयुष्य येते आणि ते वंचिततेचे चटके सोसत कोरपडत कुठेतरी कायम विकासाची संधी नाकारली गेलेली अशा पद्धतीने जो वंचित समूह आहे तो उभा राहतो. आजचं जे राजकारण चाललंय त्या राजकारणामध्ये ह्या सगळ्या वंचिततेच्या प्रश्नाला हात घालण्यापेक्षा त्याच्यावरती उत्तरं शोधण्यापेक्षा लोकांच्या आयुष्यामध्ये कुठलीही गोष्टीची संधी नाकारली जाऊ नये, सुरक्षितता त्यांना पूर्णपणे मिळावी, विकासाची संधी मिळावी या दृष्टीने विकास करण्याच्या ऐवजी किंवा त्या दृष्टीने धोरणं आखण्याच्या ऐवजी 2 समूहांमध्ये 2 समाजांमध्ये तेढ वाढवणं आणि त्यांच्यातील भांडण. मला कल्पना आहे की आता एका बाजूला मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवरती आहे, त्याला तो ऐरणीवरती का येतोय. आज गरीब मराठा, कास्तकार समाजातला मराठा ज्यांना स्वतःच्याच समाजाच्या शैक्षणिक संस्था असून सुद्धा तिथे ऍडमिशन मिळत नाही किंवा नोकरीसाठी प्रचंड 25-30 लाखापर्यंत डोनेशन द्यावं लागतं. अशा परिस्थितीत सर्वसामान्य कास्तकार कुटुंबाचा सर्वसामान्य नागरिक असणाऱ्या कुठेतरी छोटा मोठा व्यवसाय नोकरी करतायत असं जी सगळी मोठ्या प्रमाणावरती वर्ग आहे त्यांना आज संधी नाकारली गेली आहे आणि त्या संधी नाकारल्या गेल्यात येणाऱ्या आर्थिक सुरक्षिततेपोटी
त्यांना संपूर्णपणे एक राजकीय वेगळं वळण लावून हिंसक मार्गापर्यंत नेण्याची आता परिस्थिती याच्यामध्ये उभी केलेली आहे आणि ती संपूर्णपणे इथल्या राज्यकर्त्यांचा खेळ आहे. हा खेळ आपण समजून गेला पाहिजे. आज इथे असलेल्या 52% जे मी गणित पाहिलं त्याच्यानंतर आपण घातले तर ती संख्या 60-65% वरती जाऊन पोहोचते. कुठल्याही मतदारसंघामध्ये कुठल्याही निवडणुकीमध्ये साधारणपणे ज्या उमेदवाराला 35 ते 40% आसपास मतं मिळतात तो माणूस निवडून येतो. केवळ आपल्या सगळ्या संख्येच्या जोरावरतीच या देशाची सत्ता आपल्याला मिळवता येते. हे सगळं गणित मगाशी इथे बोलताना कोणीतरी मांडलं होतं आणि ते गणित वास्तव आहे. आणि ह्या वास्तवाचीच भीती वाटल्यामुळे, या वास्तवाची धडकी बसल्यामुळे न्याय देण्याच्याऐवजी, लोकांसाठी विकासाच्या संधी देण्याच्याऐवजी, लोकांसाठी तरुण मुलांसाठी रोजगाराच्या संधी असतील किंवा शिक्षणाच्या संधी असतील, ह्याच्यासाठी सरकारी निधी वापरल्या जाऊन त्या संधी निर्माण करण्याच्याऐवजी दोन समाजामध्ये तेढ लावा, भांडणं लावा आणि दोन्ही समाजांना आपणच चालवा, अशा पद्धतीचा राजकीय खेळ इथल्या सत्ताधाऱ्यांनी मांडलेला आहे. आणि ह्याच्याबद्दल आपण अतिशय ठामपणे जागरूक होण्याची गरज आहे. आणि ही एका अर्थाने आपल्या अस्तित्वाची, आपल्या राजकीय अस्तित्वाची लढाई आहे, आपल्या अस्मितेची लढाई आहे. मी अशासाठी म्हणते की माझा एक तरुण मित्र आहे, टाटा इन्स्टिट्यूटमध्ये एक प्राध्यापक म्हणून काम करतात. तुमच्यापैकी काही जणांनी त्यांचे लेख वाचले पण असतील. त्यांनी सगळा ओबीसीच्या जनगणनेचा, आरक्षणाचा आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरती मधली काही पदं, संख्या माहिती नसल्यामुळे मधली काही पदं रद्द झाली, पुन्हा निवडणुका घेण्यात गेल्या, राखीव जागा कमी झाल्या, या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांनी अराजकीय ओबीसी नेत्यांची, विचारवंतांची एक 2-3 दिवसाचं सेमिनार बनवलं होतं. आणि त्याला इतका अत्यल्प प्रतिसाद मिळाला की त्यांचा मला खूप चिडून फोन आला की अंजलीताई, मला असं वाटतंय की ओबीसींना नकोच काही हक्क. खरं म्हणजे मुद्दा तो नाही आहे. मुद्दा आपण शांतपणे, आपणही सुखाने जगावं, इतरांनाही सुखाने जगावं, या बहुजन सुखाने ह्या एका मार्गाने जाणारी आपण सगळी लोक आहोत. आणि त्यामुळे कशासाठी वाद संवाद याच्यात आपण आपला मार्ग बरा समजत असतो. त्याच्यामुळे स्कॉलरशिप बंद झाली, आपण शांत आहोत. ओबीसीची जनगणनेची मागणी गेली अनेक वर्ष आपण करतोय, ती मागणी कुठलंच सरकार, मी हे अत्यंत जाणीवपूर्वक बोलतेय, कारण भारिप बहुजन महासंघाने ओबीसीच्या जनगणनेची मागणी लावून धरल्यापासून आतापर्यंत इथे अनेक प्रकारच्या कॉम्बिनेशनची सरकार येऊन गेली. काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार येऊन गेलं, भाजप सेनेचं सरकार येऊन गेलं, काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचं सरकार येऊन गेलं, आता शिंदे गट, अजित पवार गट, भाजपचे सरकार येऊन गेलं. या सगळ्या कॉम्बिनेशनमध्ये कोणीही ओबीसी जनगणना झाली पाहिजे याचा लावून धरत नाहीये. कारण त्यांना माहितीये की खऱ्या अर्थाने ओबीसीची जनगणना झाली तर हे 42% कदाचित 57-58% ओबीसी फक्त महाराष्ट्रामध्ये सापडतील, अशी आज परिस्थिती आहे. त्यामुळे ओबीसी जनगणना होऊच द्यायची नाही. ओबीसी जनगणना झाली नाही की त्यांच्या आरक्षणाचा मुद्दा असाच कायमस्वरूपी लांबणीवर टाकता येतो, हे माहिती असल्यामुळे हे सगळं राजकारण याच्यामध्ये खेळलं जातं. आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कुठेही ओबीसी राजकारण ऐरणीवर यायच्या आधीपासून, म्हणजे मंडल आयोग यायच्या आधीपासून आपण जो भारिपचा प्रयोग अकोल्यामध्ये केला होता, तेव्हा जसे आपण बौद्ध उमेदवार उभे केले तसं वेगवेगळ्या समाजाचे, अगदी मराठ्यांचा गट वेगवेगळ्या समाजाचे उमेदवार उभे केले, त्यांना मतं दिली, एकमेकांना मतं दिली आणि त्यांना निवडूनही आले. त्यामुळे मुळामध्ये वंचित बहुजन आघाडी ह्या कुठल्याही धर्माविरुद्ध नाही, हे कुठल्याही जातीविरुद्ध नाही. आणि आपल्याला आरक्षण देण्याची, ज्यांना आरक्षणाची गरज आहे त्यांना विकासाच्या संधीची गरज आहे, अशांना ती संधी देत असताना कोणाचीही संधी ओरबाडून देण्याची आमची मानसिकता नाही, हे ठामपणाने मी आज इथे मांडते. आणि मला खात्री आहे की तुमच्या सगळ्यांची पडेल. तुम्ही सगळ्यांनी जवळजवळ 83 पासून तुम्ही भारिप बहुजन महासंघाचं, वंचित बहुजन आघाडीचं राजकारण बघता आहात. आणि आपण कोणाच्याही विरोधात कधीही भूमिका घेतली नाही, कोणाचं काढून दुसऱ्याला देण्याची केस घेतली नाही, किंवा कोणीतरी टाटाचा उल्लेख केला. आपण टाटाच्या विभाजनाबद्दल बोलत नाही, आपण असं म्हणतोय ज्यांना गरज आहे, ज्यांना विकासाची संधी हवी आहे, ज्यांच्या वाट्याला विकास आतापर्यंत पोहोचल्याच नाहीये, त्यांच्या वाट्याला विकास, त्यांची संधी पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ही भूमिका वारंवार बाळासाहेबांनी मांडली आहे. माझी खात्री आहे
जागृतही होण्याची गरज आहे. हे माझं तुम्हाला सांगणं नाही आहे, कारण तुम्ही राजकीयदृष्ट्या जागृत नसतात तर एवढा प्रवास वंचित बहुजन आघाडीबरोबर झालाच नसता. पण आता सगळ्या ओबीसी पर्यंत हे नेण्याची गरज आहे. म्हणजे स्कॉलरशिप बंद झाली, आपण गप्प. आरक्षण जायची वेळ आली, आपण गप्प आहोत. आता दोन वेगवेगळ्या समूहांमध्ये वादळ निर्माण करून जाऊ दे, आरक्षणच रद्द करा, अशी संपूर्ण समाजाची मानसिकता निर्माण करण्यासाठी वाटचाल चालू आहे का? अशी वाटचाल निर्माण नाही, आपण त्याच्यामध्ये गप्प आहोत. आपण बहुतेक सगळे ग्रामीण भागातून आलेले कास्तकार समाजातील लोक आहोत. कास्तकार समाजामध्ये आज शेतकऱ्यांचे असंख्य प्रश्न आहेत. परवाच ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली त्यांना प्रमाणपत्र मिळालं, पण त्यांच्या बँकेत अजून पैसे जमा झाल्याचा आनंद गोपाळकडून दिलं होतं. त्याच्यासाठी आपण त्यावेळेला गेलो होतो. असे अनेक प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये कास्तकार समाजांनी काय मुद्दे घेतले पाहिजे, त्याच्यात शेतमालाला बाजारभाव मिळाला पाहिजे, हा एक महत्वाचा मुद्दा आपण घेऊन त्याच्यामध्ये उभे राहिलेलो आहोत. आपल्या बदले अनेक आज वेगवेगळ्या समाजातले ओबीसी समाजातले लोक असे की जे आपल्या हक्कांबद्दल बोलत आहेत. म्हणजे इथे कायदेशीर भांडणं भांडण्यासाठी आपल्याकडे ऍडव्होकेट राहण्यासारखी लोक आहेत. अनेक मुद्द्यांवरती आपण वेगवेगळ्या प्रश्नावरती काम करतोय. पण आपण म्हणजे मला एक नेहमी खंत वाटते अकोल्यामध्ये, आणि आता लोकसभेच्या निवडणुका अगदी डोळ्यासमोर आल्यामुळे मी खंत म्हणून दाखवते आणि मला तुमच्याकडनं समजून घ्यायचंय किंवा त्याच्यासाठी मार्ग शोधायचा. जिल्हा परिषदेच्या निवडणुका येतात तेव्हा त्या त्या गावातल्या त्या त्या जिल्हा परिषद किंवा सर्कल असेल किंवा पंचायत समितीचं सर्कल असेल, तिथल्या प्रस्थापित समाजाच्या विरुद्ध सगळा ओबीसी, दलित, आदिवासी, गावागावात राहणारा मुस्लिम समाज एकवटतो आणि केवळ त्या आपल्या ह्या दलितावरतीच आपण आतापर्यंत जिल्हा परिषदेची सत्ता टिकवून त्याच्यामध्ये ठेवलेली. तीच निवडणूक जशी शहराकडे वळते तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की ओबीसी म्हणूनच्या आपल्या प्रश्नांपेक्षा त्यावेळेला धर्माचा भावनिक आव्हान हे खूप मोठं ठरतं आणि ओबीसी म्हणून आपल्याला असलेले प्रश्न बाजूला पडतात. ज्या आपल्या प्रश्नांवरती आपण 4-4.5 वर्ष तावातावाने बोलत असतो ते सगळे प्रश्न बाजूला लावून एका धार्मिक अभिनिवेशामध्ये आपलं मतदान केलं जातं. हे अकोला महानगरात घडतं आणि फक्त अकोला महानगरात घडत नाही तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जी जी शहरं आहेत, मग त्या अकोला असेल, तेलारा असेल, मूर्तिजापूर असेल, बाळापूर असेल, बार्शीटाकळी असेल, या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आपण पुन्हा कुठेतरी मागे पडतो. पण आपल्या सगळ्यांचे सगळे सोयरे, आपल्या सगळ्यांची परिचित मंडळी आज या शहरांमध्ये राहतात. त्या सगळ्यांना आपल्याला एकत्रित कसं करता येईल, त्यांच्याबरोबर आपल्याला ओबीसी प्रश्नांवरचा संवाद कसा साधता येईल याच्याबद्दल आपल्याला आपण सगळ्यांनी खूप जाणीवपूर्वक सूचना द्या. तुमच्या सगळ्यांच्या सूचनांचं स्वागत आहे. तुम्ही जे सुचवाल त्या पद्धतीने आपण त्यांच्यापर्यंत कसं पोचायचं याची आखणी करूया. त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की ह्याच्यावरती ज्या काही तुमच्या डोक्यात कल्पना असतील, सूचना देत असतील, आपण काय करायला पाहिजे असेल ते जरूर सांगा. त्या सगळ्याची आपण दखल घेऊया. एक मुद्दा इथे वगळला गेला, आम्ही जुन्या आहोत, आम्हाला प्रवाहाबाहेर टाकू नका, ही कळकळीची विनंती करण्यात आली. मला असं वाटतं की आजच्या मीटिंगमध्ये 2 मुद्दे खूप उपस्थित झालेले आहेत जे राजकीय पण आहेत आणि त्याच्याचबरोबर थोडेसे आपल्या राजकीय वर्तनाशी पण निगडीत आहेत. एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे पिढ्या बदलत राहतात. नवीन पिढ्या बदलल्या की थोडासा बदल व्हावा लागतो. आपण त्यावेळेस फक्त जुन्या लोकांच्याच बरोबर ती पक्ष चालवत राहिलो तर पक्ष वाढत नाही. त्यामुळे पक्षामध्ये नवीन नवीन लोकांना सहभागी करून घ्यावं लागतं, व्हावं लागतं आणि जेव्हा नवीन यायला लागतात, नवीन चेहरे यायला लागतात, नवीन उमेदवारी माणसं यायला लागतात तेव्हा पक्ष वाढतो. आणि मला असं वाटतं की जेव्हा आपलं पक्षावरती प्रचंड प्रेम असतं तेव्हा ह्या नवीन लोकांना सामावून घ्यायचा मोठेपणा हा तुम्ही सगळ्यांनी दाखवलाय. मला वाटत नाही की कोणी या नवीन लोकांना सामावून घेण्याबद्दलची खंत व्यक्त केली आहे. खंत व्यक्त केली आहे ती आम्हाला विचारात न घेतल्याबद्दल किंवा आम्ही अस्तित्वातच नसल्यासारखं वागल्याबद्दल. आणि मी पक्षाच्या वतीने तुम्हाला ग्वाही देते की ह्याच्या पुढे हे होणार नाही याचा मी आमच्या बाजूने पूर्णपणे प्रयत्न करू. कारण तुमच्या पिढीच्याच पिढीची मी आहे आणि जरा बेदखल केलं की मला पण वाईट वाटतं. त्याच्यामुळे ते बेदखल करणं होणार नाही याचा आपण पूर्ण प्रयत्न करूया. आणि आपल्या पक्षाच्या नवीन पिढीला मी विनंती करते की आमच्या पिढीची जरा भावना
कोणीतरी मांडला, तो म्हणजे मला उभेंनी मांडला तो मुद्दा की आत्ताची आपण सगळे इथे 40-50ची पुढची पिढी जमलेलो आहोत, पण आता आपल्यातला जो तरुण वर्ग आहे तो राजकीयदृष्ट्या सजग नाही आहे, तो राजकीयदृष्ट्या आपल्याबरोबर नाही आहे, आपल्याच घरातली आपल्याच गावातली तरुण मुलं आज आपल्याबरोबर नाही आहे आणि ती कुठेतरी पूर्णपणे धर्माबरोबर वाहवत राहत आहेत. मी सगळ्या बौद्ध किंवा बहुजन समाजाच्या अनेक व्हॉट्सअप किंवा फेसबुक ग्रुपवरती बघत असते आणि त्याच्यामध्ये एक सातत्याने मुद्दा येत असतो की बहुजन समाजाची मुलं काय करतायत, राम मंदिराचं काम करतायत आणि जे सगळ्या संघटना हे चालवत आहेत त्यांची मुलं मात्र अतिशय उच्च शिक्षणामध्ये गेलेली आहेत, ते तंत्रज्ञ होत आहेत, ते डॉक्टर्स होत आहेत, ते इंजिनियर होत आहेत, ते आर्थिक व्यवस्थापन करणारे होत आहेत, ते परदेशात शिकायला जात आहेत आणि देश ते चालवत आहेत आणि देश ते चालवत आहेत, निर्णय ते घेत आहेत. बहुजन समाजाची ओबीसीची जनगणना न होऊ देण्याचा निर्णय त्यांचाच असतो आणि आपण मात्र येणाऱ्या सगळ्या लाटेमध्ये कुठेतरी भावनिक होऊन वाहत जातो आणि आपल्या हिताचा विचार करत नाही. हे दुर्दैवाने आजच्या ओबीसी समाजाचं वास्तव आहे, ते आपण कसं मोडणार आहोत, तरुण पिढीशी संवाद कसा साधणार आहोत आणि त्यांच्याशी कुठल्या मुद्द्यांवर संवाद साधायला पाहिजे ह्याचा पण खूप गंभीरपणे विचार पक्षामध्ये होण्याची गरज आहे. आणि केवळ पक्षामध्ये नाही तर मला असं वाटतं की त्या प्रत्येक समाजाच्या ज्या सामाजिक संघटना आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा खूप हे चिंतन होण्याची गरज आहे, कारण ते चिंतन जर आत्ता झालं नाही तर ज्या एका फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना घेऊन आपण आतापर्यंत जगत आलो, सर्वसामान्य माणसाच्या भल्याचा विचार करून आपण जगत आलो, गावागावामध्ये एकमेकांच्या बरोबरचा सलोखा आणि भाईचारा राहायला पाहिजे, बंधुभाव राहायला पाहिजे, हा विचार करून जगत आलो, त्याला जर सुरुंग लागत असेल तर फोडा आणि फोडा हे तंत्रज्ञान हे फक्त ब्रिटिशांनी वापरलं नाहीये, ते आत्ताचे प्रस्थापित सत्ताधारी बहुजन समाजाबरोबर वापरत आहेत, हे लक्षात घेण्याची गरज आहे आणि हे इथल्या तरुण वर्गालाही आणून देण्याची गरज आहे. आणि माझ्या मते हा विचार इलेक्शनच्या पलीकडे जाणारा खूप मोठा गंभीर हा आपल्या समाजाच्या भल्याचा आहे आणि त्याचं सुद्धा चिंतन आणि त्याच्यातलं मार्ग शोधण्याची आपल्याला गरज आहे. ते आपण सातत्याने चालू ठेवावं अशी माझ्या विनंती आहे. तुम्हाला ज्या काही सूचना तुमच्यापैकी बहुतेक लोकांकडे माझा मोबाईल नंबर आहे, ज्या काही सूचना असतील तुम्हाला सांगावं असं वाटेल ते जरूर सांगा. तुमच्या सगळ्यांच्या सूचनेचं स्वागत आहे. जय भीम, जय भारत.